रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट पण खूप सुंदर आणि चांगला आहे। एवढी मोठी बाल्कनी, सुंदर म्हणजे खूप मोठी बाल्कनी आहे जी प्रॉपर वापरात येणार आहे। त्याला डेकोरेट पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे वरती। थोडक्यात ह्या फ्लॅटचा जो कार्पेट आहे 750 कार्पेटचा फ्लॅट असेल। ज्या व्यक्तींना बाल्कनी पण हवा आहे, डोळ्यांना सुखावणारा डोंगर पण पाहिजे, पुढे जर तुम्ही बघितलं तर सूरज वॉटर पार्क दिसतो तुमच्या घरामधनं, तुमच्या बाल्कनीमधनं ही हिरवळ तुमच्या घरामध्ये प्रॉपर दिसते। हवा पण फ्लॅटमध्ये जर बघितली तर हवासुद्धा फ्लॅटमध्ये चांगल्या पद्धतीची आहे। हे बघा, ते इतकी हवा ह्या फ्लॅटमध्ये आहे की अशी सुंदर, पावसाळ्यात तर अजून मजेदार आणि खूप चांगला असा तुम्हाला इथे आनंद नक्की येऊ शकतो। अशाच पद्धतीचा हा रोजा बेला म्हणून कॉम्प्लेक्स आहे, जे घोडबंदर रोड टच असणार आहे। घोडबंदर रोड तुम्हाला तुमच्या घरातच घोडबंदर रोड दिसते की बाबा गाडी चालली, गाडी येते, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतात। अशाच पद्धतीचा नॉर्थ ईस्ट फेसिंगचा असणारा हा फ्लॅट आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला त्यांनी इथं शूरॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत आणि घराच्या बाहेर मात्र मोकळी जागा तुमची भरपूर तुम्हाला चांगल्या पद्धतीची मिळते। इकडे गेल्यानंतर तुम्हाला लिफ्ट वगैरे मिळते। बिल्डिंग तशी जर बघितली हायराईज आहे। आपला जो फ्लॅट आहे तोही हायर फ्लोअरलाच आहे। लोअर फ्लोअर बघा हवा किती येते ह्या घरामधनं, अगदी बाहेरपर्यंत हा दरवाजापर्यंत तुमची हवा येते। ह्या मालकांनी जर शूरॅक्स बनवले, अधिक तुम्हाला सेफ्टी डोअरचं हे काम करून घेतलेलं आहे। साफसफाईची 100% घरामध्ये गरज आहे। आणि हे बघा कसं किती हवा आहे या फ्लॅटमध्ये। आपण आतमध्ये चालू केल्यानंतर तुम्हाला इथे पण त्यांनी स्टोरेज तयार केलेलं आहे आणि ह्या इथपर्यंत आल्यानंतर तुमचा हा असा मस्त हॉल होतो। हा फर्निचर जे आहे हा असं सोडून जाणार आहेत। वरती फॉल सिलिंगचं त्याचं काम पण त्यांनी ऑलरेडी मस्त चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। इकडे डायनिंगसाठी एक वेगळा एरिया आहे आणि इथे टी व्ही युनिटसाठी त्यांनी ऑलरेडी सेट केलं होतं। आणि मग AC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी म्हणा एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहेत। आणि मग ही अशी मोठी आणि प्रशस्त इथे बाल्कनीसाठी असं बसण्यासाठी जागा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटके केल्या। आणि व्ह्यू वाईज जर बघितला तर सुंदर हवेशीर चांगल्या व्ह्यूचा हा फ्लॅट 100% आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि नंतर याचं मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 7-7.5 रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे। आणि नंतर आपण ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इकडे किचन असणार आहे। किचनमध्ये तुम्ही बघू शकता यू शेपमध्ये असणारं चांगलं मोठं आणि प्रशस्त असं किचन आहे, जिथे गॅसची पाईपलाईन म्हणा किंवा वरती स्टोरेज वगैरे हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे। साफसफाईची म्हणा, पेंटिंगची म्हणा, हे सगळ्या गोष्टींची गरज आहे। पण बिल्डिंगमध्ये OC, CC, सोसायटी ट्रान्सफर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टींची सुविधा ह्या फ्लॅटमध्ये, ह्या बिल्डिंगमध्ये आहे। नंतर आपण इकडे येतो, इकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे परत चांगल्या पद्धतीचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे मिळतं, जे तुम्हाला ह्या साईडला मिळेल, जे हेही चांगल्या आणि चांगल्या पद्धतीचं आहे। नंतर याच्या जस्ट आपण जे अपोजिटला जर गेलो तर इथे तुम्हाला इथं एक बेडरूम आहे, जे बेडरूम तुम्ही बघू शकता। ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण बाथरूम, वॉशरूम हे सगळं व्यवस्थित पद्धतशीरपणे दिलेलं आहे। आणि इकडे जर गेलो आपण तर इथं याच्यात तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी पॉईंट दिलेला आहे। पॉईंट म्हणा ते वापरतच आहे। तर हे साधारणतः 10 ते 15 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असेल। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर हे कपाट बनवलेलं आहे, जे मोठं आणि प्रशस्त आणि चांगलं आहे। आणि या कपाटाच्या वरती पण स्टोरेज म्हणा ते सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे। फॉल सिलिंगचं काम पण केलेलं आहे। आणि इकडे तुमचा बेड आहे, बेडची साईज पण मोठी आणि इकडे TV युनिटसाठी पण जागा आणि ड्रेसिंग टेबल अधिक ठेवलेलं आहे। आणि अधिक बेडरूमला जरी आपण आलो तर बेडरूममधनं जरी तुम्ही व्ह्यू बघितला तर असा सुंदर हा डोळ्याला सुखावणारा व्ह्यू किंवा हवा ही तुम्हाला ह्या बेडरूममधनं पण चांगल्या पद्धतीचं मिळेल। सगळं पुढे जो आहे तो डोंगर तुम्हाला येऊरचा हा कंटिन्यू तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे। हायर फ्लोअरला आहे, मध्ये काही होईल असं नक्कीच नाही। तर हा अशा पद्धतीचा हा मास्टर बेडरूम होता। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इकडे जरी तुम्ही आलात तर इथे पण एक बेडरूमची सुविधा आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता हे कपाटाचं काम ऑलरेडी चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। बेड ऑलरेडी ठेवलेला आहे, वरती फॉल सिलिंगचं काम केलं, अधिक AC पण तिकडे लागलेला आहे, समोर TV युनिटचं काम केलेलं आहे। आणि इकडनं परत तुम्हाला हवेसाठी म्हणून इकडं हा पडदा बघा किती हलतोय, याच्यामध्ये तुमच्या बेडरूममध्ये पण इतकी जबरदस्त हवा परत येते। कारण की इथे जर आलात इथे तुम्हाला परत स्टँडिंग बाल्कनी अशा पद्धतीचे, जिथे तुम्ही बघू शकता इकडनं जरी व्ह्यू बघितला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू ह्या फ्लॅटमधनं तुम्हाला मिळतो। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटची किंमत मालकाने सांगताना आपल्याला सांगितलेली आहे 1,47,00,000 रुपये। त्याच्यामध्ये ते कमी करणार आहेत, पण खूप कमी करणार नाही, थोडंसं कमी करतील। बिल्डिंगला OC, CC, सोसायटी आणि कोणत्याही बँकेकडनं लोनचं प्रावधान जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही। पाण्याची सोय आहे, लाईटचा पण काही प्रॉब्लेम नाही। अशा पद्धतीचे नवे, जुने किंवा अगदी जुने अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या चांगल्या लीगल, जिथे सगळं OC, CC सगळ्या कंप्लीटेड असणारे फ्लॅट आपल्याला आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून नाही काही कळलं तर मार्केटचा अंदाज म्हणा किंवा घेण्याची इच्छा जर झाली तर आम्हाला तुम्ही नक्की फोन करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला फ्लॅट नक्की दाखवत राहू।
आणि माझी एक सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आम्हाला तेवढं सबस्क्रायबर जास्तीत जास्त करा, जेणेकरून आमचा रोज येणारा फ्लॅट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसत राहील. तर तो तसा थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.